रुग्णालयातील बंद खोली क्रमांक 307, जी फक्त रात्रीच उघडायची. शहरातील 70 वर्ष जुनं रुग्णालय अनेक रहस्यांसाठी प्रसिद्ध होतं. त्यातील सर्वात मोठं रहस्य होतं 3ऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 307. 307 दिवसा त्या खोलीला जाड कुलूप असायचं, पण प्रत्येक रात्री बरोबर 12 वाजता दार आपोआप उघडल्याचा आवाज यायचा. अनेकांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही जास्त वेळ थांबू शकलं नाही. नवीन पत्रकार सागर याने रहस्याचा शोध घ्यायचं ठरवलं. तो कॅमेरा घेऊन रात्री रुग्णालयात लपून बसला. घड्याळात 12 वाजले होते. कॉरिडॉरमधील दिवे एकदम लुकलुकले आणि 307 क्रमांकाच्या दाराचं कुलूप आपोआप उघडलं आणि कुलूप खाली पडलं. दार हळूहळू उघडलं. आत एक जुना बेड, धूळ बसलेली औषधांची कपाटं आणि भिंतीवरती एक काळं पांढरं छायाचित्र होतं. अचानक कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज आला. पांढरा कोट घातलेला एक वृद्ध डॉक्टर शांतपणे आत गेले आणि एका रिकाम्या बेडकडे पाहत म्हणाले, आजही मी उशीर केला. हे बोलून ते नाहीसे झाले. सागर हादरला. दुसऱ्या दिवशी त्याने रुग्णालयाच्या जुन्या नोंदी शोधायला सुरुवात केली. मग त्यामधून त्याला जे समजलं ते फार आश्चर्यचकित होतं. 40 वर्षांपूर्वी डॉक्टर अनिरुद्ध नावाचे शल्य चिकित्सक एक लहान मुलावरती शस्त्रक्रिया करत होते. त्याच वेळी रुग्णालयाची वीज गेली. जनरेटरही बंद पडला. काही मिनिटांनी विलंबनामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. त्या घटनेचा धक्का डॉक्टरांना आयुष्यभर विसरता आला नाही. त्यांनी स्वतःला दोष देत काही वर्षांनी नोकरी सोडली आणि शेवटी त्याचंही निधन झालं. पण ही कथा मित्रांनो इथे संपत नाहीये. सागरला एका जुन्या फाईलमध्ये डॉक्टरांनी लिहिलेलं एक शेवटचं पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, जर ही खोली पुन्हा कोणी जर उघडली तर समजा अजूनही कुठेतरी या रुग्णालयात वीज उपकरणं किंवा निष्काळजीपणामुळे एखादा रुग्ण जीव गमवत आहे. माझी खोली ही भुताकटी नाही आहे. ती प्रत्येक डॉक्टरांना त्याच्या जबाबदारीची आठवण करून देते. सागरने ही गोष्ट देशभर पसरवली. त्यानंतर अनेक जुन्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन यंत्रणांची तपासणी करण्यात आली आणि अनेक त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या होत्या. काही महिन्यांनी लोक पुन्हा 307 नंबर खोलीत गेले. यावेळी दार कायमचे बंद होते. त्यानंतर ते पुन्हा कधीच मध्यरात्री उघडलं नाहीये. लोक म्हणतात की त्या खोलीत भूत नव्हतं. तिथे एका डॉक्टरांचं अपूर्ण कर्तव्य बाकी होतं. पश्चाताप जिवंत होता. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण मिळते की प्रत्येक गोष्ट ही भुताकडी नसते. तर मंडळींनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.